थोड्याच वेळामध्ये ठाणे मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंची बैठक होतीये। ठाण्यामधील टिपटॉप प्लाझामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। महायुतीमधील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे। नरेश म्हस्केंच्या प्रचारासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती कळते। ठाण्यामध्ये बोलावलेली ही महत्त्वाची बैठक, महायुतीमधल्या घटक पक्षांची बैठक ही मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलेली आहे। नरेश म्हस्के यांच्या प्रचारासंदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। प्रतिनिधी निकेश शार्दील आपल्या सोबत आहेत। निकेश, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली ही बैठक, कोण कोण या बैठकीला उपस्थित राहणार आहे, काय अजेंडा प्रामुख्याने दिसतोय, काय कळतंय? ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जाते। कारण जर आपण पाहिलं तर ठाणे लोकसभेतनं महायुतीतनं नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर ठाण्यामध्ये भाजपकडनं मोठी नाराजी व्यक्त केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेली आहे। ठाण्यातलं टिपटॉप हॉटेल जे आहे त्या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि यामध्ये भाजप असेल, मनसे असेल, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, पदाधिकारी असतील आणि शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे सर्व एकत्रित असणार आहे आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहे। ज्या लोकांमध्ये नाराजी आहे तो नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कदाचित मुख्यमंत्री या बैठकीच्या माध्यमातून करू शकतात। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करतात हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे। अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू निकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।